आणि आज मुंबईमध्ये भाजपचा राखी प्रदान सोहळा पार पडला। शस्त्र आणि अस्त्रांपेक्षा राखीच्या आशीर्वादामध्ये मोठी ताकद असते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बहिणींना विधानसभेमध्ये भागीदारी दिली आहे असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं। तमाम बहिणींचं प्रेम मी स्वीकारतो असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं। आपण जर बघितलं तर आता तर 2029 साली आपल्याला माहिती आहे मोदीजींनी देशाच्या संसदेमध्ये आणि विधानसभेमध्येही आमच्या भगिनींना भागीदारी दिलेली आहे। अस्त्रापेक्षा आणि कुठल्याही अस्त्रापेक्षा प्रेमाचे आशीर्वाद हे अधिक ताकदवर असतात। आणि म्हणूनच आज आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये आपली सेवा करण्याकरता मुख्यमंत्री पदाची जागा मला मिळाली। याचे शिल्पकार या आमच्या सगळ्या लाडक्या बहिणी आहेत। हे जर मी म्हटलं तर ते चुकीचं होणार नाही। खूप मेळावे होतात। मुंबईची पार्श्वभूमी खूप मोठी आहे, समृद्ध आहे, पण अशा पद्धतीचा मेळावा ज्यामध्ये महाराष्ट्रातील तमाम 33 लाखच्या वर एकत्रित बहिणींची राखी 5000च्या वर भगिनी एकत्र येऊन एका मुख्यमंत्र्याला देतायत, हा एकमेव असा कार्यक्रम आहे। आजचा हा कार्यक्रम हा राजकीय कार्यक्रम नाही, हा कार्यक्रम आहे बहीण आणि भावाच्या पवित्र नात्याचा सोहळा। आज त्या ठिकाणी एक भावनिक वातावरण सकाळपासून आपण या ठिकाणी अनुभवतोय।